स्थिती दाखवतात किंवा कंडिशन किंवा परिस्थिती दाखवतात अशा नामांना काय म्हणतात, स्थितीदर्शक भाववाचक नामे. आता उदाहरण बघूया. याच्यामध्ये उदाहरण काय काय येऊ शकतात बघा. स्थितीमध्ये काय येईल, गरिबी येते. त्यानंतर स्थितीमध्ये श्रीमंती येते. त्यानंतर स्थितीदर्शकमध्ये गुलामगिरी, काय गुलामगिरी. बघा इथे प्रत्यय लागलाय आणि त्या ठिकाणी सांगितलं पण की बाबा स्थिती दर्शक आहे, ती काय परिस्थिती आहे, एखादी कंडिशन आहे की बाबा काही जण अमीर आहे, काही जण गरीब आहे, काही जण गुलाम आहे, हे सगळे काय परिस्थिती त्या ठिकाणी आपल्याला दर्शवली, म्हणून ते काय झाले, भाववाचक स्थितीदर्शक नामे. आता नंबर 2 काय त्याच्यामध्ये, गुणदर्शक भाववाचक नामे. आता गुणदर्शक म्हणजे काय, जे भाववाचक नामे आहेत किंवा एखादी व्यक्ती आहे त्याच्यामध्ये काय एखादा त्याचा गुण आपल्याला दाखवला जातो, त्यालाच काय म्हणतात, गुणदर्शक भावाचक नाम. आता गुण मध्ये काय येऊ शकतं बघा, हुशारी, त्यानंतर गुणामध्ये गोडवा, आता कशामध्ये, पदार्थामध्ये पण येतो की बाबा खूप गोडवा आहे या पदार्थामध्ये. त्यानंतर बोलण्यामध्ये पण गोडवा आहे, पण तो दिसतो का, दिसत नाही, त्याला काय लागतं, अनुभवाला लागतं, म्हणजे अनुभवतो आपण त्याला काय म्हणतात, भाववाचक नामे. त्यानंतर हुशारी, गोडवा, त्यानंतर नम्रपणा, काय नम्रपणा, हे सगळे काय, नम्रपणा, हे सगळे काय झाले, गुणदर्शक. म्हणजे काय, एखाद्या व्यक्तीमधले किंवा एखाद्या प्राण्यामधले, एखाद्या ठिकाणामधले, पदार्थामधले काय ते सगळे गुण आहेत, म्हणून त्यांना काय सांगितलंय, गुणदर्शक भाववाचक नाम. आता नंबर 3 आहे कृतीदर्शक. कृतीदर्शक म्हणजे काय बघा, असे जे भाववाचक नामे आहेत की ते एखाद्या व्यक्तीची काय कृती, हालचाल किंवा ऍक्शन हे आपल्याला दाखवत आहे किंवा दाखवण्याचा प्रयत्न करत आहे, अशा शब्दांना काय म्हणतात, भाववाचक कृतीदर्शक नामे. आता ते कसं असतं बघा. आता कृतीमध्ये काय येऊ शकतं, ऍक्शन मध्ये काय येऊ शकतं, खेळणे, त्यानंतर आणखी येतं चोरी, त्यानंतर अजून काय चळवळ. म्हणजे काय, या सगळ्या गोष्टीमध्ये आपल्याला काय दिसते, ऍक्शन दिसते किंवा हालचाल त्या ठिकाणी